श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते चंपाषष्ठी या दरम्यान खंडोबा महाराजांचं नवरात्र आपण साजरं करत असतो. या षडरात्र उत्सवामध्ये खंडोबा महाराजांची म्हणजेच आपल्या कुलदैवताची कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी आपण त्यांची स्तोत्र मंत्र ग्रंथ पारायण करून सेवा करत असतो. असाच एक दिव्य ग्रंथ दिंडोरी प्रणीत प्रकाशन मल्हारी सप्तशती. मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे खंडोबा नवरात्रीमध्ये आपल्याला पाठ करायचे आहेत. खंडोबा नवरात्रीमध्ये मल्हारी सप्तशतीचे किती पाठ करावेत, पाठाचे नियम काय आहेत, पाठ कोणी करावेत, पाठ कसे करावेत, पूजा मांडणी कशी करायची, उद्यापन कसं करायचं, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका. प्रथम मल्हारी सप्तशती या ग्रंथाविषयी जाणून घ्या. मल्हारी सप्तशती हा ग्रंथ कुठे मिळेल? आपल्या जवळपास दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र जिथे असेल तिथेच आपल्याला हा ग्रंथ मिळेल. जवळपास सगळीकडेच दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र आहेत. त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी आपल्याला मल्हारी सप्तशती हा ग्रंथ नक्की मिळेल. मल्हारी सप्तशतीचे पाठ कोणी करावे किंवा कोण करू शकतो? स्त्री किंवा पुरुष कोणीही मल्हारी सप्तशतीचे पाठ करू शकतो. तसंच आपल्याकडे खंडोबा नवरात्राची घटस्थापना होत असेल किंवा नसेल, खंडोबा महाराज आपलं कुलदैवत असतील किंवा नसतील, तरी देखील आपण मल्हारी सप्तशतीचे पाठ अवश्य करावेत. कारण खंडोबा महाराज हे भगवान शंकराचा अवतार आहेत आणि भगवान शंकर हे आपल्या सर्वांचं कुलदैवत आहे. त्यामुळं मी आपल्या सर्वांना सांगेल की आपण या खंडोबा नवरात्रीत मल्हारी सप्तशतीचे पाठ अवश्य करावेत. मल्हारी सप्तशतीचे पाठ करत असताना कोणते नियम पाळावेत? साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहेत. स्त्री असो किंवा पुरुष असो, ब्रह्मचर्य पाळायचं, वाईट विचार मनामध्ये येऊन द्यायचे नाहीत, भांडणे कलह टाळायचं, आपल्या घरामध्ये शांतता ठेवायची, मांसाहार वर्ज्य करायचा आणि आपण खंडोबा नवरात्रीमध्ये जितके पाठ करणार असाल संकल्पित पाठ करायचं, म्हणजेच संकल्प करूनच ही सेवा करायची. पाठ किंवा पारायण करताना जशी आपण गुरुचरित्र पारायणाची मांडणी करतो तशीच मांडणी करायची. जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना होत असेल तर आपण हे सर्व कलश स्थापना, गणपती पूजन, त्यानंतर खंडोबा महाराजांचा टाक घटी बसवत असतो. त्या ठिकाणी वेगळी पारायणाची मांडणी करायची गरज नाही. फक्त ग्रंथाची पूजा करायची आणि वाचन सुरू करायचं. परंतु ज्यांच्या घरामध्ये खंडोबाची घटस्थापना होत नसेल त्यांनी काय करायचं? त्यांनी विशिष्ट पूजा मांडणी करूनच ग्रंथसेवा सुरू करायची. ती पूजा कशी मांडायची मी ते पुढे आपल्याला सांगणारच आहे. मल्हारी सप्तशतीचे पाठ सुरू असताना सकाळ संध्याकाळ खंडोबा महाराजांना आपण घरात जे अन्न बनवतो त्याचा नैवेद्य दाखवायचा. रोज आपलं वाचन झाल्यानंतर आरती करायची. मल्हारी सप्तशती ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय आहेत. रोज आपण किती पण अध्याय वाचू शकता. 1 ते 1.5 तासामध्ये संपूर्ण पाठ होतो, म्हणजे एक पूर्ण पारायण होतं. आपल्याकडे जर तेवढा वेळ असेल आपण रोज 1 पाठ करू शकता, रोज 2 पाठ करू शकता, अगदी रोज 3 पाठ देखील करू शकता. तेवढा वेळ नसेल, जमेल तेवढे रोज अध्यायाचं वाचन करायचं. 2 दिवसात 3 दिवसात आपण 1 पाठ जरी पूर्ण केला तरी चालेल. असं आपल्याला 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर म्हणजेच खंडोबा नवरात्राची सुरुवात प्रतिपदा ते चंपाषष्ठीच्या दरम्यान शक्य होतील तितके मल्हारी सप्तशतीचे पाठ किंवा पारायण करायचे आहेत. खंडोबा नवरात्रीमध्ये मल्हारी सप्तशतीचे किती पाठ करावेत? पाठ किती करावे हा आपला ऐच्छिक विषय आहे. आपण 1, 3, 7, 11, 22 किंवा 28 पाठ करू शकता. हे वाचन आपल्याला यथाशक्ती करायचं आहे. आणि खंडोबा नवरात्र सोडून इतर वेळेला आपण नित्यसेवा, जसं आपण स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करतो, स्वामी चरित्राचे रोज 3 अध्याय वाचतो, 1 माळ किंवा 11 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जाप करतो, तसं नित्यसेवा म्हणून मल्हारी सप्तशतीचे रोज 2 किंवा 1 अध्याय आपण करू शकता. सोबत ओम श्री मार्तंड भैरवाय नमः या मंत्राचा 11 वेळेला, 21 वेळेला किंवा 108 वेळेला जप करायचा. ही नित्यसेवा आपल्या रोजच्या सेवेत असू द्या, कारण खंडोबा महाराज आपलं कुलदैवत आहे. खंडोबा महाराजांची कुलदैवताची अशा पद्धतीने सेवा झालीच पाहिजे. आता आपण बघूया खंडोबा नवरात्रामध्ये
मल्हारी सप्तशतीचं पाठ सुरू कसं करावं, पारायण कसं करावं. मल्हारी सप्तशतीचा एक पाठ म्हणजे काय ते समजून घेऊया. दुर्गा सप्तशतीप्रमाणेच मल्हारी सप्तशतीचा पाठाच्या पूर्वी काही स्तोत्र आपल्याला वाचावे लागतात. स्वामी स्तवन, मल्हारी कवच, मल्हारी हृदय स्तोत्र, मल्हारी अष्टक हे सर्व वाचायचं. त्यानंतर मल्हारी मार्तंडाचा 47 वर्णांचा मंत्र आहे, तो मंत्र म्हणायचा. त्यानंतर 1 ते 14 अध्याय वाचायचे आणि शेवटी क्षमा प्रार्थना स्तोत्र वाचायचं. हे संपूर्ण वाचलं म्हणजे एक पाठ झाला असे आपल्याला संकल्पित 1, 3, 7, 11, 14, 22 किंवा 28 पाठ करायचे आहेत. आता आपण बघूया पारायण कसं करायचं. शक्यतो प्रतिपदेच्या दिवशी म्हणजेच खंडोबा नवरात्रीच्या घटस्थापनेच्या दिवशी 13 डिसेंबर रोजी मल्हारी सप्तशतीच्या पाठांना सुरुवात करा. ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी 13 ते 18 या दरम्यान कधी पण या पारायणाला किंवा पाठाला सुरुवात करावी. महिलांच्या बाबतीत पाठ सुरू करताना किंवा मध्येच जर अडचण आली तर वाचन थांबवायचं आणि नंतर पुन्हा वाचन सुरू करायचं. घरामध्ये त्यावेळेला गोमूत्र शिंपडा. आता आपण बघूया पूजा मांडणी कशी करायची. आता नवरात्रीमध्ये ज्यांच्या घरी घटस्थापना असेल त्यांच्या घरामध्ये पूजा मांडलेलीच असते, ज्याचा व्हिडिओ मी अगोदरच या चॅनलवर अपलोड केला आहे. आपण तो व्हिडिओ देखील नक्की बघावा. आणि मग घटस्थापना ज्यांच्या घरी होत असेल, आपल्या घटाच्या पूजेसमोर एक पाट ठेवायचा, त्यावरती पिवळं वस्त्र किंवा लाल वस्त्र ठेवावं, मल्हारी सप्तशती ग्रंथ ठेवून त्याचं पूजन करावं आणि हळुवारपणे ग्रंथ वाचनाला सुरुवात करावी. आता ज्यांच्या घरी घटस्थापना होत नसेल त्यांना मात्र मल्हारी सप्तशतीचे पाठ करत असताना पूजा मांडावी लागेल. ती पूजा कशी करायची ते आता आपण बघूया. प्रथम ज्या ठिकाणी आपल्याला पारायणाची मांडणी करायची असेल ती जागा स्वच्छ करायची. देवघराजवळची जागा असेल तर अधिक उत्तम, नसेल हरकत नाही. जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी थोडंसं गोमूत्र शिंपडायचं. संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडावं. एक चौरंग घ्या, त्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरावं. त्यावरती खंडोबा महाराजांचा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवावा. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. दिव्याची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. यानंतर आपण संकल्प करणार आहोत. खंडोबा नवरात्रीमध्ये मल्हारी सप्तशतीचे आपण किती पाठ करणार याचा हा संकल्प आहे. उजव्या हातामध्ये 1 चमचा पाणी घ्या. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यावं. मनोमन खंडोबा महाराजांचं ध्यान करायचं आणि म्हणायचं की मी कुलदैवताच्या कृपाप्राप्तीसाठी खंडोबा नवरात्रीमध्ये मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे मग आपण किती पाठ करणार आहेत तो आकडा बोलायचा किंवा यथाशक्ती पाठ करणार आहे, माझा हा संकल्प पूर्ण करा. किंवा खंडोबा महाराजांना विनंती करायची माझी ही सेवा आपण पूर्ण करून घ्यावी असं म्हणून आपल्या हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं. संकल्प केल्यानंतर गणपती पूजन. गणपती बाप्पाची मूर्ती घ्या. तामणामध्ये घ्यायची मूर्ती. जर मूर्ती नसेल सुपारी घ्यावी. त्या सुपारीला शुद्ध पाण्याने, पंचामृताने, पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आणि स्नान घातल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची. चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्या ठिकाणी मूर्तीची स्थापना करायची. गणपती बाप्पांना गंधाक्षता, फुलं वाहून त्यांचं पूजन करायचं. गणपती पूजन झाल्यानंतर आपण करत असतो कलशस्थापना. कलशस्थापना म्हणजे असतं वरुण देवतेची पूजा. एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल टाकायचं, नाणं टाकायचं, एखादी सुपारी टाकायची. कलशावरती म्हणजेच त्या तांब्यावरती खालून वर उभ्या कुंकवानं 5 रेषा काढायच्या. कलशामध्ये 5 विड्याची पानं टाकावी. त्यावरती श्रीफळ ठेवावा आणि हा कलश चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती स्थापन करायचा. कलशाची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. ओम श्री वरुणाय नमः असं म्हणायचं. कलश स्थापना झाल्यानंतर आपण आता खंडोबा महाराजांना अभिषेक करणार आहोत. आपल्या घरात जर खंडोबा महाराजांचा टाक असेल किंवा मूर्ती असेल किंवा फोटो जरी असला तरी आपण अभिषेक करावा. आता ज्यांच्याकडे घटस्थापना होत असेल अशा वेळेला देव घटी बसलेले असतात, म्हणजेच खंडोबा महाराजांचा टाक जो असतो तो देखील घटी असतो. मग घटस्थापना सुरू असताना अभिषेक करायची गरज नाही आणि ही जी संपूर्ण पूजा मी सांगतो आहे ही पूजा करायची सुद्धा गरज नाही. घटस्थापनेच्या दिवशी ज्या वेळेला आपण घट बसवतो त्यानंतर फक्त आपण ग्रंथाची पूजा करायची आणि वाचन सुरू करायचं. परंतु ज्यांच्या घरी घटस्थापना होत नाही त्यांनी मात्र अशा पद्धतीने ही पूजा करायची. तसंच ज्यांच्याकडे घटस्थापना होत असेल परंतु वर्षभरात कधीही आपल्याला मल्हारी सप्तशती ग्रंथाचं वाचन जर करायचं असेल
तर आत्ता सांगितल्याप्रमाणेच आपण पूजा करावी. घटस्थापना ज्यांच्याकडे होत नसेल त्यांनी मात्र कुलदेवतेचा टाक म्हणजेच खंडोबा महाराजांचा टाक तामणात घ्यायचा, त्याला श्रीसूक्त एकदा म्हणायचं, शिवमहिम्न स्तोत्र एकदा म्हणायचं, थोडं थोडं पाणी या टाकावरती टाकायचं म्हणजेच त्यांना स्नान घालायचं आणि या 2 स्तोत्रांनी खंडोबाच्या टाकाला अभिषेक करायचा. ज्यांच्याकडे टाक नसेल, समजा फोटो असेल, फोटोवरती दुरूनच फुलानं पाणी शिंपडायचं, एक वेळा श्रीसूक्त, एक वेळा शिवमहिम्न स्तोत्र म्हणायचं आणि या फोटोला अभिषेक करायचा. म्हणजेच मल्हारी सप्तशतीचं पारायण सुरू असताना आपण जसं गणपती पूजन केलं, कलश पूजन केलं, तसंच खंडोबा महाराजांना अभिषेक होणं महत्त्वाचं आहे. म्हणून आपण टाकावरती, मूर्तीवरती किंवा फोटोवरती अभिषेक जरूर करायचा. अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा. त्यानंतर चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवून टाक त्या ठिकाणी स्थापित करायचा. त्यांना गंधाक्षता फुलं व्हायची, पूजा करायची. देवघरातील घंटा आणि शंख घ्यावा. उजव्या बाजूला चौरंगावरती शंखाची स्थापना करायची आणि आपल्या डाव्या बाजूला घंटेची स्थापना करायची. शंखाला फक्त गंध लावायचं आणि घंटेला गंधाक्षता फुलं व्हायची. आता या चौरंगासमोर दुसरा एक छोटा पाट घ्या. त्या पाटावरती एखादं वस्त्र, पिवळं वस्त्र असेल तर चांगलंच आहे, नसेल तर लाल वस्त्र अंतरावं. त्यावरती मल्हारी सप्तशती थोड्याशा अक्षता ठेवायच्या, त्यावरती मल्हारी सप्तशती हा ग्रंथ ठेवायचा. आता आपण ग्रंथपूजन करणार आहोत. ग्रंथाची गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची. ओम श्री सरस्वते नमः. सरस्वती मातेचं ध्यान करून हा मंत्र म्हणायचा. अशा रीतीनं मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पूजन झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा. दिवा घ्यावा. दिवा प्रथम स्वच्छ करून घ्यायचा. दिवा प्रज्वलित करून दिव्याची गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची. आपलं पारायण सुरू असताना, पाठ सुरू असताना दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची. आता मी मागाशी सांगितल्याप्रमाणे ज्यांच्या घरी घटस्थापना असेल, आपण अखंड दिवा प्रज्वलित करणारच आहोत. त्यामुळं वेगळा दिवा ठेवायची गरज नाही. आपण फक्त ग्रंथपूजन करून वाचन सुरू करायचं. मात्र ज्यांच्याकडे घटस्थापना नसेल त्यांनी अशा पद्धतीनं अखंड दिवा लावून घ्यायचा आणि पारायण सुरू असताना दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची. खंडोबा महाराजांची क्षमा मागायची आणि दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा. अखंड दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपली मल्हारी सप्तशती पारायणाची जी पूजा असते ती झाली. आता आपल्याला वाचन सुरू करायचं. वाचन सुरू करताना मागाशी सांगितल्याप्रमाणे क्रमानं स्वामीस्तवन, मल्हारी हृदयस्तोत्र, मल्हारी अष्टक हे सर्व स्तोत्र म्हणायचे. नंतर 1 ते 14 अध्याय वाचायचे. क्षमा प्रार्थना स्तोत्र वाचायचं. असं सर्व वाचन झालं म्हणजे एक पाठ होईल. वाचन अगदी हळुवारपणे मनोभावे करा. अगदी हळू आवाजातही नाही आणि अगदी मोठ्याने नाही, मध्यम आवाजात एका लयीत वाचन करा. आपल्याला जर वाचायला अडचण येत असेल, आपल्या या चॅनलवर संपूर्ण मल्हारी सप्तशती ग्रंथ मी अपलोड केला आहे. आपण यूट्यूबवर लावून द्या आणि सोबत वाचन करा. 13 डिसेंबर ते 18 डिसेंबर या दरम्यान आपण जितक्या पाठांचा संकल्प करणार आहात तेवढे पाठ पूर्ण करायचे. पूर्ण केल्यानंतर आपल्याला उद्यापन करायचं असतं. उद्यापन कसं करावं? या पाठाचं उद्यापन आपण चंपाषष्ठीच्या दिवशी करावं. कारण आपण चंपाषष्ठीच्या दिवशी दुपारी उपवास सोडत असतो, पूर्णाचा नैवेद्य दाखवत असतो. त्याच वेळेला मल्हारी सप्तशती पाठाचं उद्यापन करावं. नाही शक्य झालं दुसऱ्या दिवशी देखील करू शकतात. सकाळी काय करा, आपलं वाचन संपूर्ण करून घ्यायचं. जेवढे पाठ झाले असतील, आपले संकल्पित पाठ झाल्यानंतर उद्यापनाच्या दिवशी एक मेहून म्हणजेच विवाहित जोडपं आपल्या घरी जेवायला बोलवायचं. त्यांचा यथोचित सन्मान करायचा. पुरुष असेल त्याला शर्ट किंवा धोतर घ्यावा. स्त्रीला म्हणजे सुवासनीला साडीचोळी करावी, ओटी भरावी, तिचा मानसन्मान करावा. या दिवशी नैवेद्य काय दाखवावा? उद्यापनाच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. सोबत बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, कांद्याची पात, लसूण इत्यादी पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. चंपाषष्ठीचा जो नैवेद्य आहे तोच हा नैवेद्य आहे. त्यामुळं घटस्थापना आपल्या घरी होत असेल, वेगळा नैवेद्य करायची गरज पडणार नाही. म्हणून आपण चंपाषष्ठीच्या दिवशीच उद्यापन करावं. आपली आरती करून घ्यायची. आणि सर्वात महत्त्वाचं, खंडोबा नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी, ज्या दिवशी आपल्याला जमेल, उद्यापनाच्या दिवशी तर अवश्य करावं, पण प्रत्येक दिवशी जवळपास कुठेही घोडा, कुत्रा आणि गाय यांना आपण घास अवश्य द्यावा. एखादा याचक भिकारी दारावर आला, त्याला अन्नदान करा, त्याला तृप्त करावं. उद्यापन झाल्यानंतर जवळपास कुठं खंडोबा देवस्थान असेल, खंडोबा महाराजांचं मंदिर असेल, त्या ठिकाणी जावं, दर्शन घ्यावं. आणि आपलं उद्यापन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी
ही संपूर्ण पारायणाची जी पूजा मांडणी असते ती पूजा आवरून घ्यायची. पूजेवरती हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. मनोमन खंडोबा महाराजांचं ध्यान करायचं. त्यांची क्षमा मागायची की पारायणात काही जर चूक राहिली असेल तर आम्हाला क्षमा करा असं म्हणून पारायणाची पूजा हलवायची. कलशातील पाणी आपल्या घरामध्ये तसंच घराच्या बाहेर आजूबाजूला शिंपडून द्यायचं. कलशाचा नारळ घरात फोडायचा, त्याचा प्रसाद करायचा. बाकी जे पूजा साहित्य असतं त्याचं आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावं. आणि खंडोबा नवरात्रीमध्ये रोज आपला जो खंडोबाचा टाक असतो, घटस्थापना आपल्याकडे असेल किंवा नसेल, खंडोबाच्या टाकावरती रोज हळद म्हणजेच भंडारा अवश्य व्हावा. भंडारा हा खंडोबा महाराजांना अत्यंत प्रिय आहे. जसं देवी मातेला कुंकू प्रिय असतं तसं खंडोबा महाराजांना भंडारा प्रिय असतो. म्हणून या 6ही दिवसांमध्ये रोज आपण खंडोबा महाराजांना भंडारा व्हायचा. सकाळ संध्याकाळ आपल्या घरात जे अन्न बनतं त्याचा नैवेद्य खंडोबा महाराजांना दाखवायचा. वाचन झाल्यानंतर रोज खंडोबा महाराजांची आरती जरूर करावी. आणि घटस्थापना जर आपल्याकडे होत असेल, पारायणासाठी वेगळी पूजा मांडायची गरज नाही. फक्त ग्रंथपूजन करायचं. ग्रंथ तिथेच ठेवायचा. 6ही दिवस ग्रंथ त्याच जागेवर ठेवायचा, ग्रंथ हलवायचा नाही. ग्रंथ त्या जागी ठेवूनच रोज वाचन करायचं. वाचन झाल्यावर ग्रंथ एखाद्या स्वच्छ वस्त्रामध्ये झाकून ठेवायचा. रोज वाचना अगोदर देखील ग्रंथाला हळद कुंकू व्हायचं, ग्रंथाची पूजा करायची. ही सर्व जी पद्धत आहे प्रत्येक पारायणासाठी सारखीच असते. ग्रंथाचं रोजचं पावित्र्य जपलं पाहिजे, त्याची पूजा झाली पाहिजे. तर अशा साध्या सोप्या पद्धतीनं खंडोबा नवरात्रीमध्ये मल्हारी सप्तशतीचे आपण संकल्पित पाठ अवश्य करावेत. कुलदेवतेच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घरातील सर्व आर्थिक असतील, वैवाहिक असतील, कुठलीही अडचण असेल, या सर्व अडचणींचं निवारण अवश्य होईल. माहिती आपल्याला जर आवडली असेल, जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा. शंका असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. कमेंट बॉक्समध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः.